गुड मॉर्निंग सगळ्याला. कसे आहात? बरे आहात का? माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आमच्या सकाळची सुरुवात बघा किती छान अशी फ्रेश आहे. तर मी वरती व्हिडिओ काढण्यासाठीच आले होते, तर परत मग गेले खाली चूल पेटवण्यासाठी. तर चूल पेटवल्याशिवाय तर गावाकडची सकाळ होतच नाही. आम्हाला चूल पेटवून पाणी ठेवावंच लागतं, तरच वाटतं की सकाळ झाली बाबा. तर चूल पेटवलीच. काम उरकून सगळं घरात बसलंच होतं, तर लक्षात आलं की कोंबडी बसवलेली आहे, तिला पिल्लं झाल्यात का बघूया म्हणून. तर मग कोंबडी सोडली. बघावं म्हणलं त्याच्यात पिल्ले आहेत का, तर 10 पिल्ले निघली होती. आणि खूप दिवसांनी आमच्या घरी म्हणजे कोंबडी बसवलेली आणि तिचे छोटे छोटे पिल्लं बघून पोरं इतकी खुश झाली होती ना. चिमूत अशी पटपट उचलून घ्यायची नुसती आणि गालापाशी लावून धरायचे त्या पिल्लांना. छान दिसतात बरं का, एकदम नाजूक अशी. तर बघा ती कशी धरून उभा राहिली आणि आयुष पण हात लावतोय त्याला. आणि नंतर दादा तर आंघोळ करता करताच आला. कपडे वगैरे त्यांनी शाळेचे कपडे घालायचे सोडून इथंच आला होता तो बघायला, सगळेच इथं बसले म्हणून. लय दिवसातनं बघितल्यामुळं त्यांना खूप आनंद झाला होता. नंतर मग मी गेले वांगे आणायला भाजी बनवायसाठी. तर माझ्या पाठीमागं सासूबाई पण आल्या. त्यांना पण म्हणजे मला एकटीला वांगे सापडणार नाहीत म्हणून त्या आल्या होत्या भाजी करायसाठी, लवकर भाजी बनवावं म्हणून. तर त्यांनी भरपूर वांगे तोडून दिले मला. मी घेऊन आले घरी भाजी करण्यासाठी. तर स्वयंपाकाची रेसिपी नाही तुम्हाला शेअर करता येत, कारण व्हिडिओ काढता येत नाही म्हणून. तर मला जेवढं शक्य होतं तेवढं मी व्हिडिओ काढते आणि अपलोड करते. तर घ्या समजून, थोडंफार चुका होत असतात, कारण मी नवीन आहे आणखीन यूट्यूबवरती. जास्त मला एडिटिंग करता येत नाही त्याच्यामुळं. तर पोरात शेजारी कार्यक्रम असल्यामुळं घरीच येतं. शाळेत जायला नको बोलले, चौघं पण घरीच खेळत बसले होते. तर म्हणलं खेळतात, काय खेळतात बघूया. तर ती खेळत होती चौघच, कबड्डी. आणि चिमू त्याच्यात लिंबू टिंबू होती. तिला काही खेळता येत नाही, पण चला खेळत असते त्यांच्यासोबत. ती तिघांबरोबर. ही 2 माझी मुलं आहेत आणि 2 जावची. मला 2 एक अजिंक्य काय करतोय बघू. रानात आलं शेजारी कार्यक्रम आहे त्याला आणि मग शेजारचा कार्यक्रम होता म्हणून त्यांनी सांगितले फुलं तोडायला, कारण त्यांना 2 गोण्या फुलं लागत होती. मग मी, आणखीन आयुष, चिमू आणि आत्या. अगोदर तर पोरं सोडत होती, पण त्यांना उरकणार नाही म्हणून आम्ही गेलो. कारण सांगितले त्यांनी की सगळ्यांनी, मोठ्या माणसांनी जाऊन तोडा, पोरांना उरकणार नाही. तर मग मी ना आत्या गेलो. नंतर मामा पण आले होते. तर पलीकडल्या साईडला मामा तोडतात आणि आम्ही इकडं 3-4 तोडत होतो. भरपूर अशी फुलं तोडून झाली. त्यांनी एक गोणी घेऊन गेले होते आणि नंतर परत माघारी येणार होते की गोणी घ्यायला, फुलांची गोणी एक तोडून ठेवायला सांगितलेली आणि घेऊन गेले होते. त्यांना भरपूर फुलं लागत होती, मोठा कार्यक्रम असल्यामुळं. मग इकडं बघा मामा पण फुलं तोडतात. तर मामाने एक टप तोडला आणि आम्ही दोघींनी एक एक गोणी तोडली. म्हणजे पोरं पण होती त्याच्यामध्ये. आणि मग घेऊन गेले तिथे. गाया कशा चरतात बघा आमच्या. आणि व्हिडिओ माझा मोठा मुलगा काढत होता. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत